सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्यभर पेटलेल्या शेतकरी असंतोषाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त होत असून बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उसळला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो शेतकरी एकत्र येत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। शेतकऱ्यांनी आपल्या घामाचे आणि कष्टाचे प्रतीक असलेले दूध व भाजीपाला रस्त्यावर टाकून शासनाच्या उदासीन कारभाराविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला। सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। वाढते कर्ज, उत्पादन खर्चातील वाढ, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी वर्ग हतबल झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनात सुरेश जोगळे, चंद्रशेखर गवळी, अरविंद तायडे, गुलाबराव म्हसाय पाटील, शुभम जंजाळ, पंकज वानखडे, रमेश चिंचे, विलास देशमुख, रामहरी आगळे, इलियास पठाण, शेख मोशिम, कुणाल राठोड, रियाज खान, राजीव सेवारकर, शिशिर जंजाळे, संतोष रुद्रकर, योगेश सोळंके, बाळासाहेब खांडेकर, अनिल गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। अरविंद तायडे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शुभम जंजाळ, गुलाबराव म्हसाय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनातून शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र जन आंदोलन उभे राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। रविकांत भाऊ तुपकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज अकोला तालुक्यातील मूर्तिजापूर येथे अरविंदभाऊ तायडे व शुभम जंजाळ यांच्या नेतृत्वात तिथे भाजीपाला व दूध टाकून आम्ही या सरकारचा निषेध केलेला आहे। या सरकारने रविकांत भाऊ तुपकर यांची जर उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही मुंबई, पुणे, नाशिक या मोठ्या शहरांना होणारा दूध व भाजीपाला रोखून या सरकारने याची दखल घ्यावी। उद्या जर हा भाजीपाला दूध रोखलं तर त्याचे परिणाम हे सरकारला भोगावे लागतील। यासाठी ताबडतोब रविकांत तुपकरांच्या उपोषणाची दखल सरकारने घ्यावी।